2026च्या फुटबॉल विश्वचषकात एका 40 वर्षांच्या पठ्ठ्याने असा काही इतिहास रचला आहे जो ऐकून भल्या भल्यांना घाम फुटेल. स्पेनसारख्या बलाढ्य संघासमोर एखादा खेळाडू आपल्या सह्याद्रीच्या एखाद्या अभेद्य किल्ल्यासारखा खंबीर उभा राहतो आणि स्पेनच्या मातब्बर खेळाडूंना अक्षरशः रडवतो. ही कथा आहे केप वर्दे या आफ्रिकेतील अवघ्या 5 लाख लोकसंख्या असलेल्या एका छोट्याशा देशाच्या गोलकीपरची, ज्याचं नाव आहे वोजिन्वा. स्पेनच्या संघात पेड्री, गावी, फेरान टोरेस आणि लॅमिन यमाल सारखी एकापेक्षा एक खतरनाक वादळ होती. या मॅचमध्ये स्पेनने तब्बल 27 वेळा गोल करण्याचा प्रयत्न केला, पण या सगळ्या हल्ल्यांसमोर वोजिन्वा नावाची ढाल उभी होती. त्याने 7 अशक्यप्राय सेव्हज केले आणि सामना 0-0 असा बरोबरीत सोडून स्पेनला रोखलं. पण मित्रांनो, हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. वयाच्या 25व्या वर्षापर्यंत हा माणूस प्रोफेशनल फुटबॉल खेळलाच नव्हता. लहानपणी गल्लीत मोठ्या मुलांसोबत फुटबॉल खेळताना खाल्लेला मार आणि त्यातून आलेला रांगडेपणा त्याच्या खेळात भिनला होता. आई वडील कामावर आणि सैन्यात असलेल्या आजी आजोबांनी त्याला वाढवलं. वोजिन्वा हे टोपण नावे त्याला तिथेच मिळालं. सलगच्या अपयशांमुळे मध्यंतरी त्याने निवृत्तीचा विचारही केला होता, पण विश्वचषक खेळण्याचं स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं. जेव्हा हा 40 वर्षांचा वाघ मैदानात उतरला तेव्हा त्याने स्पेनची हवाच काढली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण या सामन्यापूर्वी ज्या माणसाचे सोशल मीडियावर फक्त 50,000 फॉलोअर्स होते, ते एका सामन्यानंतर एका रात्रीत थेट मिलियन्समध्ये गेले. एका रात्रीत हा माणूस ग्लोबल आयकॉन बनला. पण जेव्हा रेफरीची शेवटची शिट्टी वाजली तेव्हा हा खंबीर माणूस आपल्या गोलपोस्टजवळ कोसळला आणि ढसाढसा रडला. ते अश्रू होते अनेक वर्षांच्या संघर्षाचे. हे यश पाहण्यासाठी आज त्याचे आजी आजोबा या जगात नव्हते आणि पैशांच्या व विसाच्या अडचणीमुळे त्याची आई स्टेडियममध्ये पोहोचू शकली नव्हती. ही कहाणी फक्त एका फुटबॉल मॅचची नाही आहे. ही शिकवण आहे की यश कधी वयावर अवलंबून असतं. योग्य वेळ येईपर्यंत फक्त मैदानात टिकून राहायचं असतं. वोजिन्वाने सिद्ध करून दाखवलंय की जर तुमच्या जिद्द आणि वेडेपणा असेल तर तुम्ही 40व्या वर्षीही जगाला नेमू शकता.